हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज करिअर पॉईंट एज्युकेशन कन्सल्टन्सी लातूरमधून विद्यार्थ्यासाठी एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे MBBS इन रशिया. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर भारतामध्ये आपण प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं 25 लाख विद्यार्थी एक्झाम देतात आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला MBBS करायचं आहे, मला काही करून MBBS करायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं हे स्वप्न आहे. त्यापैकी 12 लाख जवळपास 50% विद्यार्थी एलिजिबल असतात आणि एलिजिबल असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 150 प्लस ज्यांचा स्कोर आहे. मागच्या वर्षीच्या क्रायटेरियानुसार जर पाहिलं तर 144 च्या पुढे जर आपला स्कोर असेल तर आपल्याला MBBS रशियामध्ये करता येतं. आणि NMCच्या गाईडलाईन्सनुसार जर मागच्या 2 वर्षामध्ये तुम्ही नीट स्कोर हा तुमचा एलिजिबल झालेला असेल नीटच्या एक्झाममध्ये, तरी तुम्हाला, आणि यावर्षी तुम्ही एलिजिबल नाही आहेत पण मागच्या वर्षी तुम्ही एलिजिबल होता, तरीसुद्धा तुम्हाला रशियामध्ये MBBS करता येतं. आणि तुमची कॅटेगरी जर OBC असेल किंवा अदर कोणती कॅटेगरी आहे आणि तुमचा स्कोर म्हणजे नीटनुसार जो क्रायटेरिया डिसाईड झालेला होता की OBCच्या विद्यार्थ्यांना 113च्या पुढे जर असतील तर त्यांना सेमीला वगैरे ॲडमिशन घेता येतं, त्यांना काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करता येतं. तर तो रूल्स हा रशियामध्ये सुद्धा लागू होतो. तर अशा विद्यार्थ्यांनी चिंता करायची गरज नाही की माझा स्कोर कमी आहे तर मी पुढे काय करू, आता माझं काय होईल का, मी रिपीट करू का. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा स्कोर एकदा एलिजिबल क्रायटेरियामध्ये तुम्ही आहात, तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल किंवा ओपनमध्ये असाल, म्हणजे जर तुम्ही एलिजिबल क्रायटेरियामध्ये असाल तर तुम्ही MBBS रशियासाठी एलिजिबल आहात. ते रशियाहून आल्यानंतर एक तुम्हाला एक्झाम द्यावी लागते, ती FMG एक्झाम असते, त्याबद्दल आपण नंतर बोलूयात. त्याआधी रशियाला जायची प्रोसेस काय आहे त्याबद्दल थोडं डिस्कस करूया मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपल्याला पासपोर्ट काढायचा आहे आणि ज्या रशियाच्या टॉप गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत, सर्व युनिव्हर्सिटीज ह्या गव्हर्नमेंट आहेत आणि एक खूप छान युनिव्हर्सिटीज आहेत. जर ओल्ड युनिव्हर्सिटीज जर आपण पाहिल्या तर त्यांचं जर फी स्ट्रक्चर जर आपण पाहिलं, आता जो रुबल्सचा रेट आहे तो थोडा वाढलेला आहे. 1 रुबल्स इज इक्वल टू INR जर पाहिलं तर 1.2 एवढा त्याचा रेट आहे. म्हणजे आपण 1 लाख रुबल जर भरायचे असतील तर त्याचा रेट हा इंडियन करन्सीनुसार 1,20,000 होतो. तर हा थोडा फरक आहे आणि हा कमी जास्त हा होतच असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जर आपण कमीत कमी फीसमध्ये जर पाहिलं तरी रशियामध्ये जवळपास भारतीय रुपयानुसार कमीत कमी 3 लाख रुपये फीसमध्ये कॉलेज आहेत. कोणतीही युनिव्हर्सिटी जर असेल तर 3 लाख रुपयापेक्षा कमी मध्ये ते आपल्याला कदाचित रशियामध्ये भेटणार नाही. आणि चांगल्या युनिव्हर्सिटीज जे आहेत, जे ओल्ड युनिव्हर्सिटीज आहेत, जसं की बस्ती आहे, OMSK आहे, अशा युनिव्हर्सिटी जर पाहिल्या तर त्यांचा आत्ताचा जर फी स्ट्रक्चर आहे तो 4 लाख रुपल्सपेक्षा जास्त आहे. म्हणजे जवळपास 5 लाख रुपये पर इयर इंडियन रुपीजमध्ये त्यांची फीस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा की तिथं जाते वेळेस आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे, काय डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. प्रथमतः आपलं पासपोर्ट अप्लाय केलेलं पाहिजे आणि इंडियन गव्हर्नमेंटचं पासपोर्ट आपल्याला पाहिजे. विजा वगैरे जी काही प्रोसेस आहे त्याबद्दल आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. सर्व माहिती तुम्हाला आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये पुरवणार आहोत. आणि MBBS रशियाला जर तुम्ही आमच्याकडून करिअर पॉईंट एज्युकेशन कन्सल्टन्सीकडून जर तुम्ही जात असाल तर सर्व मार्गदर्शन तुम्हाला आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला सर्व मार्गदर्शन फ्री ऑफ कॉस्टमध्ये देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता MBBS रशियामध्ये कोणत्या युनिव्हर्सिटीज चांगल्या आहेत, तिथं जायला गेल्यानंतर कसं वातावरण असेल, तिथलं जेवण कसं असेल, तिथं हॉस्टेल कसे असतील, हे सर्व प्रश्नचा गोंधळ एका आपल्या डोक्यामध्ये असतो की काय होईल, पुढे काय होईल, कसं होईल. तर कसलीही चिंता तुम्ही करू नका. कारण दरवर्षीप्रमाणे जर आपण पाहिलं तर जवळपास एका युनिव्हर्सिटीला आपल्या इकडून एक 5 ते 6 हजार विद्यार्थी दरवर्षी रशियाला जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, कसल्याही प्रकारची चिंता तुम्ही करू नका. करिअर पॉईंट एज्युकेशन कन्सल्टन्सी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक पावलाला तुमच्या सोबत उभी राहणार आहे. तर तुम्ही जाण्यापासून तर तिथं हॉस्टेल असेल किंवा तुम्ही तिथं पोहोचलात एअरपोर्टवरती, तिथं पहिली गोष्ट तिथून आपण जाते वेळेस सोबत जाणार आहोत. आमच्या करिअर पॉईंट एज्युकेशन कन्सल्टन्सी टीमचे जे टीचर आहेत हे तुमच्या सोबत तिथपर्यंत येणार आहेत. तिथं तुम्हाला
भारतीय हॉस्टेल ते तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहेत. जे भारतीय मेस आहे, ज्या विद्यार्थ्यांना की बाबा मला हेच मेस हवी आहे, मला व्हेजच पाहिजे, ह्या सर्व प्रकारचं प्रॉपर गायडन्स तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करून देणार आहोत. प्रत्येक स्टेपला करिअर पॉईंट एज्युकेशन कन्सल्टन्सी तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला हवा असेल तर खाली दिलेला जो नंबर आहे त्यावरती तुम्ही संपर्क करा आणि सर्व माहिती तुम्ही मिळवा. इथून पासपोर्ट बनवण्यापासून तेच तो पूर्ण 6 वर्षापर्यंत कसल्याही प्रकारची प्रॉब्लेम जर तुम्हाला जर आली तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, आम्ही तुमच्या सोबत उभे आहोत. एवढंच तुम्हाला सांगतो. नमस्कार.